जनमत आणि डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमीतर्फे महत्त्वाचा अपडेट. एस-एस-सीचा निकाल काही तासातच, खरं तर काही मिनिटातच आता जाहीर होणार आहे. पण निकालानंतर काय कराल? 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. म्हणजे क्वालिफाईंग स्टेटसच्या बाबतीत तुम्ही पास असू शकता किंवा फेल असू शकता, ही एक पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी, तुम्हाला सब्जेक्टमध्ये तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क असू शकतात. तर या परिस्थितीत पहिली स्टेप काय कराल? त्याला म्हणतात रिव्हेरिफिकेशन. दुसरी स्टेप आहे ती रिव्हॅल्युएशन. त्याबद्दल आपण नंतर बोलू. रिव्हेरिफिकेशन म्हणजे जेव्हा तुमच्या हातात निकाल पडेल, सर्वात प्रथम लॉग इन करा. पुन्हा एकदा तुमचं नाव, तुमच्या पेरेंट्सचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, हे सगळं बरोबर आहे का चेक करा. तुमची टोटल चेक करा. तुमचं क्वालिफाईंग स्टेटस चेक आणि रिचेक आणि रिकन्फर्म करा. आणि मग जर काही गोंधळ असेल तर व्हेरिफिकेशनच्या लिंकवर तुम्ही जा. आता त्या लिंकवर गेल्यावर रिव्हेरिफिकेशनमध्ये नक्की काय होतं? तुमची टोटल चेक केली जाते, म्हणजे टोटल मार्क्स चेक केले जातात. त्यात क्वालिटी ऑफ आन्सर म्हणजे तुमच्या उत्तराचा दर्जा चेक केला जात नाही. तर काय चेक केलं जातं, काय चेक केलं जात नाही, टोटल मिस्टेक असू शकतात. दुसरं चेक केलं जातं, तुमचा जो एखादा प्रश्न आहे तो तपासायचा राहिला आहे का, हे चेक केलं जातं. तर कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. डॉक्टर्स ग्लोबल अकॅडमीतर्फे हा व्हिडिओ टाकण्याचं कारण, एस-एस-सीच्या निकालानंतर मुलं पॅनिक होतात, टोकाचे निर्णय घेतात, डिप्रेस होतात, पेरेंट्स डिप्रेस होतात. त्यांच्यासाठी हा अवेअरनेस म्हणून आम्ही व्हिडिओ प्रकाशित करतोय.